चला तर मुलांनो, आज आपण पाहूया वर्गमूळ कसे काढायचे। वर्ग काढणे म्हणजे काय? त्या संख्येला त्या संख्येने गुणल्यावर जी संख्या येते त्या संख्येला आपण वर्गसंख्या असे म्हणतो। मात्र वर्गमूळ काढायचे म्हणजे ही संख्या कशाचा वर्ग आहे हे शोधून काढायचं। शक्यतो 10, 20 किंवा 30 पर्यंत वर्ग आपले पाठ असतात। त्यामुळे 400चा वर्गमूळ 20 आहे हे आपल्याला सांगता येईल, पण ते काढायचं कसं किंवा त्यापेक्षा मोठ्या संख्येचं वर्गमूळ काढायचं कसं हे आज आपण पाहूया। आता वर्गमूळ काढायचं म्हणजे अवयव पाडणे ही पद्धत आपल्याला आलीच पाहिजे। अवयव दोन पद्धतीने काढतात, एक सरळ पद्धतीने आणि एक उभ्या पद्धतीने। आता पहा, 400चा आपल्याला अवयव पाडायचं म्हणजे आता 400ला 2नी भाग जातो का, त्यासाठी आपल्याला कसोट्या पाठ पाहिजे। 2ची, 3ची, 4ची, 5ची, किमान 10 पर्यंत कसोट्या तरी पाठ पाहिजे। आता 400ला 2नी भाग जातो का हे त्याच्या एकक स्थानावरून ओळखायचं। जर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2ने निश्चेष भाग जातो। आता या ठिकाणी 0 आहे म्हणजे या संख्येला 2नी भाग जातो। मग 2 गुणिले 400ला आपण 2नी भागायचं आहे। एक कच्चं पेज घ्या, त्यावर तुम्ही 400ला 2नी भागा, जे उत्तर येईल ते इथे लिहायचं। आता 400ला 2नी भागलं म्हणजे उत्तर आलंय 200। आता हे तोंडी आहे कारण 4ला 2नी भागलं तर उत्तर 2च येणार आणि 2 शून्य ॲज इट इज इथे लिहायचे आहे। पुढं परत 200ला आपण 2नी भागू शकतो। मग 200ला 2नी भागलं तर उत्तर आले 100। म्हणजे 2 गुणिले 100 ही ह्या 200ची फोड आहे, 2 गुणिले 200 ही ह्या 400ची फोड आहे। आता परत हे 2 गुणिले 2 आहे तसे लिहायचं आणि परत 100ला 2नी भागायचे। एका कच्च्या पेजवर भागा, जो भागाकार येईल तो इथे लिहा। त्यानंतर परत 50ची फोड, त्यालाही आपण 2नी भागायचं आहे। किती आले तर 25। पुन्हा 25ची फोड करताना याला 2नी भाग जाईल का तर नाही जाणार, का तर 5ची कसोटी आहे। एकक स्थानी 5 किंवा 0 असल्या त्या संख्येला 5ने निश्चेष भाग जातो। याप्रमाणे आपण ह्याचे अवयव पाडलेले आहेत। आता बघा, 2 2च्या जोड्या पाडल्या का आपल्याला वर्गमूळ काढायचे। जर घनमूळ काढायचं असेल तर 3 3च्या जोड्या पाडायच्या। मग यापैकी एकच संख्या खाली घ्यायची, यापैकी एक आणि ह्यापैकी एक। मग किती संख्या झाल्या यांचा गुणाकार करायचा। 2 दुणे 4 आणि 4 पंचे 20, म्हणजेच 400चे वर्गमूळ आलेली आहे 20। म्हणजे 20 या संख्येचा वर्ग आहे 400। अशा प्रकारे तुम्ही वर्गमूळ काढू शकता। व्हिडिओ आवडल्यास